आणि निश्चितच जो संघ विजय संपादित करील तो सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. अँड बॅक टू नाव क्रिकेट गंगामाता गोंदिवली संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतो. 3 षटकांचा निर्धारित सामना. चला कारवीर संघाचा संगणक आपण लगेच आपली सलामी जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली कारविलिया संघाची. कुंदन आणि गुरुनाथ. तर सलामी गोलंदाज आपण पाहतो गंगामाता गोंदिवली संघाचा प्रेमनाथ. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकात तो गोलंदाज प्रेमनाथ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती गुरुनाथ्याला नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय कुंदन. दिनेजी तरे आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. टॉलमॅन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू थोडंसं ऑन द ऑफ घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क नाही निर्धाव चेंडू. मित्र बऱ्याच स्पर्धामध्ये आपण बघतोय जे गोलंदाज असतात कुठेतरी किलोच्या भावाने धावा देत असतात. मात्र कालच्या स्पर्धेमधून आपण पाहिलं होतं डझनावरी धावा दिल्या होत्या तब्बल 2 डझन. प्रेमनाथ मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रेमनाथ अप्रतिम झेल कलेक्ट करतो. वेल जज कॅच आणि पहिला फलंदाज फेल होतोय गुरुनाथ. नेक्स्ट न्यू बॅट्समन संजू येतोय. स्विच हिट या फटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. खास करून रिव्हर्सचे जे फटके असतात त्या फटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. 40+ स्पर्धांचा आपण जर विचार सर्वात उत्कृष्ट असा फलंदाज आहे. या फटक्यांसाठी ओळखला जातोय संजू. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती कुंदन याला याच्या सामन्यामधून खरोखर अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्याची आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी कुंदन याची. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड येतोय. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज कुंदन. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. चेंडूला भिरकावून दिलं जातं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. बिग विकेट बड़ी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई कुंदन बाद होतोय. लॉंग ऑफ सीमा रेषा पार करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता कुंदन याचा. मात्र चेंडू क्लिअर करू शकला नाही या सीमारेषा. आउटफील्डमधून आपण पाहिले तर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभियाचं वेल जज कॅच. क्रिकेटमधून सर्वात महत्त्वाचं स्थान असतं आपलं क्षेत्ररक्षण. विजयासाठी एक 3 फॉर्मॅट आपण नेहमीच पाहत असतो. त्यामध्ये क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं स्थान असतं आणि क्रिकेटमध्ये कॅचलाही फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण क्रिकेटमधून नेहमीच पाहत असतोय. आणि अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्यजोग झेल ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला महत्त्वाचा फलंदाज कुंदन या ठिकाणी बाद झाले. नेक्स्ट फलंदाज संघाने भारत येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संजू याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्रे. अतिशय चांगला फटका. चेंडू बीट करतो. क्षेत्ररक्षक चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा बाहेर चौकार.
अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला, चौकार येतो. चौकार संघ धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. आता मात्र थोडासा दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी निश्चित ज्याच्या गोलंदाजी आपण पाहिलेत. एक महत्त्वाचे 2 फलंदाज ज्यानं बाद केले आहेत, कुंदन आणि गुरुनाथ. अतिशय प्रतिम फटका, 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय इनफिल्डच्या वरून डी पेक्षा कव्हर सीमा रेषाबाहेर चौकार. ट्रॅव्हल झालंय. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिला होता. फलंदाज संजूच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका, एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार येतो. चौकाने संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. आता मात्र थोडंसं कमबॅक होतोय कारविलिया संघ. धावसंख्या 4 पुढे सरकते ती 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रेमनाथ, गुंदोली एक्सप्रेस. अतिशय सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका, चेंडू जातो डीप कव्हरला. कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मात्र 1-2 धावा घेण्याची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी मात्र संजूच्या बॅटमधून आपण पाहिली अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती 2 बाद 11. चला प्लीज आपण वेल कमी घ्यायचा, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. गोलंदाज धीरज येतोय. आता महत्वाच्या सामन्यामधून आपण धीरज याला गोलंदाजी करताना पाहतोय. चला दोन्ही संघांना थोडीशी विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं, जरा वेळ कमी घ्या, जेणेकरून अंतिम जो सामना असेल कमीत कमी 4 ते 3 षटकांचा खेळला जाईल. याच्या अनुषंगाने आपण खेळ करायचा आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा. गोलंदाज सांभाळतो धीरज पंचारकडे गाठ घेतो. रॅटम राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज भारत याला. आज खास करून कारविली संघ या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. चेंडू बॅटपळीमध्ये संपर्क झाल्यानंतर चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता, चेंडू लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट निश्चित घेता आणि फलंदाज भारत याला निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 2 बाद 11. आज कारविली संघ या स्पर्धेमधून अतिशय चांगली कामगिरी करतोय. आपल्या लाडक्या संघाला विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारविली देवराजी नाईक ऑल दी बेस्ट करतात. त्याचबरोबर रवीजी नाईक एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत. त्यांच्याकडने आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. या ठिकाणी मात्र फलंदाज कुठंतरी आपली पॉपिंग क्रीज सोडतोय. भारत बाद होतोय. फलंदाज भारत. 1 धाव कंप्लीट. 1 धावांनी संघाची धावसंख्या 12. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय संदीप. चला प्लीज आपण वेल कमी घ्यायचं आहे. न्यू बॅट्समन संदीप जातोय. कारविली संघाचा आपण जर विचार केला बॅटिंग लाईनअप या संघाकडे अतिशय उत्कृष्ट आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठोस फटा ज्याला म्हटला जातो फलंदाजीचा, तो कारविली संघाकडे. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच वाईटची खून करतात. एक अवांतर धावणे संघाची धावसंख्या एकदम पुढे सकते ती 13. 13 हा 13 ही धावसंख्या क्रिकेटमधून थोडीशी अशुभ मानली जाते. आणि बघूया या अशुभ धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागते. या ठिकाणी मात्र लेक्समच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पहिल्या चेंडूला स्वीप केलं होतं. शॉर्ट फाईन, एक धाव घेण्याची संधी, एक धावणे संघाची धावसंख्या एक धावणे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. हलकासा अपील केला जातोय, पंच संमत नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 14. आज खरोखरच्या स्पर्धेच्या माध्यमात एक सुरेख सुंदर कामगिरी. विजयासाठी जे 3 फॉर्मॅट असतात, तिन्ही फॉर्मॅटमधून आपण कारवीर संघाची एक उत्कृष्ट कामगिरी पाहिलीत. आजच्या फेरीमधून हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहे. आणि खास करून कारवीर संघाला अगेन्स्ट पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट केलं जातं. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारविली मान्यश्री देवराजी नाईक साहेब यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. आणि त्याचबरोबर या पूर्ण इव्हेंटला ऑर्गनायझिंग कमिटी आहे, त्यांनी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जाते. धन्यवाद देवराजी नाईक साहेब. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही आहे. चेंडूची लाईन रीड करता आली नाही, ती चेंडू लाईनअप करता नव्हता. मिडलला बॅट चेंडू घेताना या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फोर्स केले. स्क्वेअर ऑफ विकेट आपण फटका पाहतो. झेल सुटतो, जीवदान मिळतं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक धाव कंप्लीट. एक धाव्याने सांगायची धावसंख्या होती ती 15. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटवर आपण पाहतोय कारविली संघ साजेशी कामगिरी धावपळकावर दिसत नाहीये. आज निश्चितच पूर्ण दिवसात आपण विचार केला, गंगामाता गोंदवली या संघ जबरदस्त अलर्ट झाले. एक सुपर सुंदर कामगिरी गोंदवली संघाने केलेली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्सच्या संघाचा आपण उत्तम पाहिलेले आहे. आणि खास करून गोंदवली संघाला भरालदेवी ताडाली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर तालुका क्रिकेटमधील नामांकित खेळाडू हरीश चौधरी हरेश या स्पर्धेला आणि खास करून गोंदवली संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर मित्रो अमर कासने संघाचे नामांकित खेळाडू नानाजी गोंधळी हे या स्पर्धेला आणि पूर्ण इव्हेंटला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद नानाजी गोंधळी. अतिशय प्रतिम चेंडू. हलकासा अपील. निश्चित प्रश्न पंचांना प्रश्न विचारला जातो, मात्र पंच समजले. लीग बाईचा इशारा आहे तो. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलात. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकाचा निर्धारित सामना आहे. आतापर्यंत एक षटक डॉट आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. अतिशय देखना फटका.
आज निश्चित गंगामाता गोंदिवली संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. आज संघामधून निश्चित थोडंसं कुठेतरी मिस करताना आपण पाहतोय विनोद म्हात्रे यांना संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अष्टपैलू खेळाडू आहे, महत्त्वाच्या सामन्यामधून दिसत नाहीये. मात्र ऑनलाईन सध्या या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो विनोद म्हात्रे, गंगामाता गोंदिवली संघाचा उत्कृष्ट क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा पर्यंत चेंडू कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सकते 22. 3 षटकांचा निर्धारित सामने, धावसंख्येने 22. आज खास करून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. नाना गोंधळी अमर कासने संघाचे नामांकित खेळाडू आहेत. निश्चितच चालू हंगामातून त्यांच्या माध्यमातून आपण एक बिग इव्हेंट पाहिलात. ते या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, लेग बिफोर फलंदाज बाद होतो या ठिकाणी संजय. बाद झाल्यानंतर संघ कुठे थोडंसं बॅकफूट आपण पाहिला. साजेशी कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून निश्चित सातारने कारिवली या संघात धावसंख्या होती ती 22 आणि विजयाचं एक मापक ते फक्त आणि फक्त 23 धावांचं. विजयासाठी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फार महत्त्वाचं असतं आणि खरोखरच गंगामाता गोंदिवली संघाचा आपण परफॉर्म पाहतो. अतिशय उत्कृष्ट कामगिरी एक महत्त्वाच्या सामन्यामधूनही झालेली आहे आणि खास करून गोंदिवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. A1 जोडी गोंदिवलीगावची ओमकार आणि चिराग. गोंदिवलीगावची A1 जोडी ओमकार सेठ आणि चिराग यांच्याकडनं या इव्हेंटला आणि त्याचबरोबर खास करून आपल्या लाडक्या संघाला गंगामाता गोंदिवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. त्याचबरोबर अतुलजी म्हात्रे ही गंगामाता गोंदिवली संघाला ऑल दी बेस्ट करतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारिवली संघ आणि गंगामाता गोंदिवली संघाला विनंतीशील आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. प्लीज आपण वेल कमी घ्या. अजून एक महत्त्वाचा सामना या स्पर्धेतला बाकी आहे. या स्पर्धेतली पहिली सेमीफायनल विजयासाठी एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 23 धावांचं. 18 चेंडू 23 धावा, छोटंसं समीकरण विजयासाठी गंगामाता गोंदिवली संघाला. कालच्या स्पर्धेचा आपण विचार केला तर निश्चितच अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिली. खांडपे संघाची विजय स्पोर्ट खांडपे संघाने कालच्या स्पर्धेमधून बलाढ्य संघाला पराभूत करून हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. चला गंगामाता गोंदिवली आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. गंगामाता गोंदिवली या संघासाठी चिराग सेठ आणि ओमकार म्हात्रे यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या तरी आपला संघ ऑल इन वेल आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. कारण विजयाचं एक लक्ष ते फक्त आणि फक्त 23 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. भालचंद्र आणि अंकुश.
गंगामाता गोंदिवली या संघाची सलामी जोडी आपण पाहतोय अंकुश आणि भालचंद. विजयाचा एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 23 धावांचा पहिल्या षटकाला प्रारंभ आणि सलामी गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड संजू. संजय येतोय. एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघामधून आपण पाहतोय. दोन्ही संघांनी खरोखर आजच्या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आजच्या सामन्यातील एक महत्त्वाचा सामना आणि जो संघ विजय संपादित करेल तो क्वालिफाय होईल सेमीफायनलमध्ये. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं होतं विजय स्पोर्ट्स खांडपिया संघाला पहिला चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं प्लिक केलं जातं. चेंडू डीप मिडॉलला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र असफल होतोय. फलंदाज भालचंद्र याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना जो प्रयत्न होता तो असफल होतो. फलंदाज भालचंद मात्र या ठिकाणी धावची स्वरूपाने बाद होतो. नेक्स्ट न्यू फलंदाज जातोय नाना. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 23 धावांचा 18 चेंडू आणि 23 धावा छोटंसं समीकरण आहे. कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही. गंगामाता गोंदिवली संघाला फक्त चेंडूला रोटेट करायचं. डबल सिंगल एक क्रिकेटची लाईफ लाईन आहे. या पद्धतीने या ठिकाणी मात्र धावा जमा करायचे आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. स्ट्राईक रोटेट करतो अंकुश. नॉन नेसेसरी न्यू बॅट्समन नाना. नेक्स्ट टाइम फटका. चेंडू हवेमध्ये नो मॅन स्लँडवर चेंडू आपण पाहतो. चेंडू मिडऑफला जातोय. आउटफील्डमधून जोपर्यंत मात्र चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत सहजगत्या एक दोन धावा करण्याची संधी. या दोन धावाने गंगामाता गोंदिवली पोहोचतोय 1-3. वेलकम सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. निश्चितच कालच्या स्पर्धेमधून खास करून अमर कासने ऐवजी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नेतृत्वात त्यांचा संघ सुपर 3 मध्ये त्या संघाने प्रवेश केलेला आहे. अमर कासने आयोजित आपण जी स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाने काल सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही. चेंडूच्या लाईनपासून बॅट थोडीशी विभक्त पाहिली. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नाही आहे. फलंदाज अंकुश याला निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजू. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. फुल्यांचा चेंडू. चेंडूला सुंदर सॉफ्ट अतिशय चांगला फटका. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड मधून मात्र 2 धावा कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. 2 धावा कंप्लीट केली जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 5. विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 23 धावांचं. 18 चेंडू 23 धावा छोटंसं समीकरण. एक संधी आहे नामी संधी या स्पर्धेवर विजय संपादित करण्याची ती गंगामाता गोंदिवली संघाला. विजय स्पोर्ट्स खांडपे उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये बलाढ्य संघाला पराभूत करून संघ कालच्या स्पर्धेचा विजेता ठरला होता. मंकी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजू.
फुलेंचा चेंडू ऑन साईडला सुंदरसा प्रहार केला जातो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला कलेक्ट केला जातो. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने गंगामाता गोंदिवली संघ पोहोचतोय एक बाद 6 या धावसंख्येवर. नेक्स्ट टाइम फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र असफल होतो. फलंदाज नाना पाटील हा या ठिकाणी बाद होतोय. विजयापासून फक्त आणि फक्त 16 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रतिषटकाचा आपण विचार केला तर एक 8 धावांची सरासरी आहे. विजयाचं लक्ष 23 धावांचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 एक संत आणि सावध सुरुवात आहे. विजयासाठी एक मापक लक्ष आपण पाहतोय. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. मात्र मित्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. आणि बघूया या सामन्यामधून कशा प्रकारच्या घडामोडी होतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. न्यू गोलंदाज संदीप. फलंदाज निश्चित चप्पल झाला. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना आणि फलंदाज अंकुश याला एक धाव मिळते. एक धावणे संघात धावसंख्या एक धावणे पुढे असते. आता विजयाचं लक्ष 11 चेंडू आणि 15 धावा. 11 चेंडूमधून विजयासाठी गंगामाता गोंदिवली संघाला फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. आज खास करून गंगामाता गोंदिवली संघासाठी अमनजी म्हात्रे असतील, विकीजी पाटील असतील यांच्याकडून ऑल दी बेस्ट केलं जातं. चेंज ऑफ पेस परिवर्तन. एक बलून डिलिव्हरी आपण निश्चित पाहिली होती. मात्र ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी झाली होती, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित घेता आणि फलंदाज नितीन याला एक धाव मिळते. एक धावणे संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 9. तर विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. मात्र एक संघर्ष पाहायला मिळतो. दोन संघामधून विजयासाठी प्रत्येक धाव रोखण्यासाठी, प्रत्येक धाव घेण्यासाठी एक संघर्ष करावा लागतोय. गोंदिवली संघाला धाव घेण्यासाठी संघर्ष पाहतोय, धाव रोखण्यासाठी कारवीर संघाकडनं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. फुल्लेंचा चेंडू निश्चित होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा घेता आणि ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट पुढीमध्ये संपर्क नाही. पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सरकते. आता मात्र या ठिकाणी गोंदिवली संघाला थोडंसं चार्ज होणं गरजेचं आहे. कारण की विजयाचं लक्ष 9 चेंडू आणि 13 धावा. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. फलंदाज स्टेप आउट झाला होता. एसटी रक्षक दक्ष होता. अप्रतिम चेंडूची फेक. फलंदाज फेल होतोय नितीन. न्यू बॅट्समन दीपक जातोय. आता मात्र गंगामाता गोंदिवली संघाच्या
विजयाच्या ज्या आशात कुठेतरी त्या कमी होतात की काय असं वाटतं. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतोय प्रेशर वाईज एक मानसिक दबाव गोंधळी संघावर आपल्याला दिसतोय. अगेन्स्ट गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. या अगोदर मी म्हटलं होतं मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही आहे, फक्त चेंडूला रोटेट करायचं. डबल सिंगल एक क्रिकेटची लाईफ प्लॅन आहे. वारंवार ऑन साईडना खेळण्याचा प्रयत्न, मोठे बिग घेण्याचा प्रयत्न आपण गंगामाता गोंदी संघाच्या माध्यमातून पाहिलं. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सही मारिशा बाहेर, दीपक याच्या बॅट मधून निघतोय. एक संघर्षमय षटकार. अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका, आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती गंगामाता गोंदवली संघाला तोच फटका दीपक याच्या बॅट मध्ये निघतोय. संघर्षमय षटकार. संघ धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते 16. चेंडूला सुंदर ऑन अतिशय उत्कृष्ट फटका ऑन साइडला खेळला जातो. चेंडू मिड विकेटला जातोय. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. धावसंख्या 17 होते. कदाचित दीपक याच्या बॅट मधून जर षटकार आला नसता तर निश्चित या सामन्याचं चित्र थोडंसं कुठेतरी वेगळं असतं. आज षटकार स्पर्धेचा टर्निंग पॉईंट आहे. गंगामाता गोंदवली संघ जरी स्तब्ध असला तरी मात्र भानुदास परिपूर्ण बेचैन आहे. चल बिचल आहे. सहा चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा कमबॅक होतोय गंगामाता गोंदवली संघ. चला प्लीज आपण थोडस वेल कमी घ्या. खानपिया संघाचा संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू हलक्यात बने फक्त चेंडूला ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क नाही. आता विजयापासून 6 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि चुरस आपण पाहतोय. दोन्ही संघ अलर्ट झालेले आहेत. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. दोन्ही संघ कोमामध्ये आहेत. चेंडूला सुंदरसा अंतराईचा फटका. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र खराब क्षेत्ररक्षण. अजूनही विजयापासून 4 धावा दूर आहे. क्या मॅच आहे. पैसा वसूल मॅच मित्र आपण पाहतोय. फायनलचं पहिले फायनल. प्रेक्षकामधून आवाज दिला जातोय. माइंड मधून खेळा आणि तर पॉइंट मधून खेळा. फक्त धावा काढा म्हणजे झाल्या. अतिशय प्रतिम फटका. आणि निश्चितच मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये.
चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. कारविली संघ प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. अजून या स्पर्धेतला एक सर्वात महत्त्वाचा सामना बाकी आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. किधर थे किधर आ गए. विजयासाठी एक मापक लक्ष्य मित्र आपण पाहिलं होतं. 18 चेंडू आणि 23 धावा. छोटंसं समीकरण मात्र या 23 धावा करण्यासाठी एक संघर्ष करावा लागतोय. वारंवार गंगामाता गोंदिवली संघाला अजूनही विजयापासून 3 धावा दूर आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. 3 चेंडू 3 धावा. संघातील सर्वात महत्वाची गोलंदाजी आणि फलंदाजी आपण पाहतो. चेंडूला अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला स्पीडअप करायचंय. अर्थात चर्चासत्र नको. बॅट्समॅन धीरज जातोय. याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज, नेहमीच मोठ्या पटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. मातबर फलंदाज आहे. येणाऱ्या 2 चेंडूमधून विजयासाठी गोंदिवली संघ फक्त 2 धावा दूर आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचं. कारवीर संघ प्लीज आपण वेळ कमी घ्या. दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाच्या ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. फायनलचे पहिले फायनल. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर एक संघर्ष पाहायला मिळतोय. आता 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. सामन्यावर निश्चितच थोडीशी पकड मजबूत आहे ती गंगामाता गोंदिवली संघाची. 2 चेंडू 2 धावा. बघूया कोणाचं सरकार बनते. गोंदिवली की कारविली. बच्चा कंपनी बाजूला. शेवटचे अंतिम 2 चेंडू शेष आहेत. विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे. स्ट्राईक रोटेट करतोय धीरज. या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय सुंदरसा फटका. चेंडूला थोडसा मिसफील केला जात आहे आणि 2 धावा कंप्लीट. चला खानपे